हरिओम श्रीराम अंबाज्ञ नाथ संवेद नाथ संवेद नाथ संवेद. महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा आणि माझ्या बाळांना शुभाशीर्वाद. आज आपल्याला एक लहानसा व्हिडिओ बघायचा आहे शॉर्ट्समधला. कारण एक सगळीकडे ना हळूहळू करून पसरत चालला आहे डिजिटल अरेस्ट. आणि लोक एवढे घाबरत आहेत. बिचारा मध्यमवर्गीय मनुष्य आधी सदैव घाबरलेला असतो, त्यात जरासा घाबरत असला तर आणखीच घाबरतो आणि मग लोक पैसे उकळतात. त्या डिजिटल अरेस्टचं भय हे पूर्णपणे खोटं आहे, चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे. डिजिटल अरेस्ट नावाची गोष्ट भारतीय संविधानामध्ये उपस्थितच नाही. हे आपल्याला स्पष्ट ऐकायचं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आवाजातून. कोणालाही डिजिटल अरेस्ट करता येत नाही. कोणालाही डिजिटल अरेस्टच्या संदर्भात कॉल किंवा माहिती आली तर समोरचा माणूस फ्रॉड आहे म्हणून समजा. या सभागृहातल्या सदस्यांना आणि राज्यातल्या सगळ्या नागरिकांना सांगतो, डिजिटल अरेस्ट असा कुठला प्रकारच नाहीये. हे डिजिटल अरेस्टचा अर्थ असा आहे की तुम्हाला एक फोन येतो, व्हिडिओ कॉल येतो. त्या व्हिडिओ कॉलवर समोर बसलेला कधी स्वतःला सीबीआयचा अधिकारी सांगतो, कधी पोलीसचा अधिकारी सांगतो. तिथलं तो म्हणतो की तुम्ही पार्सल मागवलं होतं का, तुमच्या नावाने पार्सल आलाय, त्याच्यामध्ये ड्रग्ज सापडलेले आहेत आणि म्हणून तुम्हाला आता आम्ही डिजिटल अरेस्ट करतोय, तुम्ही हलायचं नाही, या स्क्रीन पुढे राहायचं. आणि मग त्यांच्याशी मांडवली करून तुम्हाला 20 लाख रुपये द्यावे लागतील, तुम्हाला 40 लाख रुपये द्यावे लागतील. आणि सामान्य जो माणूस आहे तो बिचारा त्या ठिकाणी घाबरून ते पैसे त्यांना ऑनलाईन ट्रान्सफर करत जातो. ते पैसे खात्यात आल्याबरोबर वेगवेगळ्या खात्यांमध्ये पटापट त्या खात्यातनं ते जातात आणि असं करत ते कुठेतरी विदेशातल्या एखाद्या खात्यात चालले जातात. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो, कोणालाही डिजिटल अरेस्ट करता येत नाही. कोणालाही डिजिटल अरेस्टच्या संदर्भात कॉल किंवा माहिती आली तर समोरचा माणूस फ्रॉड आहे म्हणून समजा आणि थेट त्या क्षणी 1930 या नंबरवर कॉल करा. गोल्डन आवरमध्ये समजा तुम्ही घाबरून पैसे दिले असले आणि लगेच जर 1930 वर सांगितलं. हरिओम, समजलं? ही एक अफवा पसरत चालले. हे असे फोन येतात, मग लोकांना घाबरवलं जातं आणि 20 लाख 10 लाख 50 लाख आणि मुख्यमंत्री मोठी मोठी हुशार शिकलेली माणसंसुद्धा फसतात त्याला. आमच्या मध्यमवर्गीयांच्या मनातली जी भीती आहे ना, ती असं लबाड लोकांना प्रोत्साहित करते आपल्याला आणखी अजून घाबरवायला. तर घाबरवायचं कारण नाही आहे. आपल्या महाराष्ट्राच्या भारतातल्या आपल्या एका स्टेटच्या मुख्यमंत्र्यांनी हे विधान भवनामध्ये केलेलं भाषण आहे. म्हणजे डेफिनेटली संविधानिक आहे. ओके, इंडियन पिनल कोडनुसार आहे, लक्ष ठेवा. त्या असल्या भीत्या काढून टाका. असल्या उत्साहामध्ये कोणाला तर तो मनुष्य फ्रॉड आहे. मुख्यमंत्री काय सांगतात, तो मनुष्य फ्रॉड असल्याने लक्ष ठेवा. आणि या भीत्या काढून नका, असल्या भीत्या ठेवायच्या नाही. समजलं? एक तर कर नाही, त्याला डर असायलाच नको. पण तरी देखील सामान्य मनुष्य आहे, मध्यमवर्गीय मनुष्य आहे, कोर्टात ज्याला घाबरतो, पोलिसकडे ज्याला घाबरतो, त्यामुळे तो आपलं त्याला मिटवून टाकूया. हे मिटवून टाकण्यासारखं काही नसतंच. हे सगळं खोडंच असं, लक्ष ठेवा. निर्धास्तपणे नाही, ह्याने सांगितलं त्याने सांगितलं, असं झालं तो असं मला जमलं, याला काडीचाही अर्थ नाही. असं तुमच्या बाबतीत परत घडलं आणि तुम्ही घाबरलात, तो मनुष्य एक वेळ तुम्हाला फक्त लुटेल पैशाला. मी येऊन तुम्हाला पूर्ण भर रस्त्यात कपडे समजलं? असल्या भीत्या बाळगायच्या नाही. आलक्ष्यामध्ये आम्ही अनिरुद्धाचे बाळ आहोत, अनिरुद्धाची बाळ आहोत. आम्हाला कोणाला घाबरायचं कारण नाही. आलक्ष्यामध्ये मग हे डायरेक्ट तुम्हाला हेच त्यांचं भाषण ऐकवलं. हे मुख्यमंत्र्यांचं आहे, विधान भवनामधलं आहे, त्यामुळे ऑथेंटिक आहे. ह्याच्यापुढे आणखी कुठल्या मला वाटत नाही एक्सप्लेनेशनची गरज आहे. समजलं?
त्यामुळे तुम्ही म्हणा बापू काय इथे आम्ही अध्यात्मासाठी येतो, काय होतं हे खरं अध्यात्म आहे. खरंच सांगतो, अध्यात्म मार्गावर येणं म्हणजे घाबरट बनणं नव्हे. अध्यात्म मार्गावर यायचं ते घाबरट बनण्यासाठी नाही, भीती कायमची नष्ट करण्यासाठी, अधिक धीट बनण्यासाठी, अधिक करेजियस बनण्यासाठी. आणि माझ्यासारखा मनुष्य इथे बसलेला असताना माझी बाळं जर साधी साधी राहत असतील मला कसं वाटेल सांगा. कारण एक म्हणजे मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. हा लक्षामध्ये, मग तो बाप जिवंत असो की मेलेला असो त्यालाही मी घाबरत नाही, घाबरणार नाही आणि घाबरलेलो नाही. आयुष्यामध्ये त्यामुळे बिनधास्त राहा, बिनधास्तपणे जगा, भक्तिमार्गावर राहा आयुष्यामध्ये. आणि लक्षात ठेवा, काही झालं, किती झालं, कसंही झालं, की जोपर्यंत मी भक्तिभाव चैतन्यात आहे तोपर्यंत माझा बाप मला सांभाळणारच आहे. समजलं नक्की. त्यामुळे चांगल्या रीतीने जीवन जगणं हे तर अध्यात्माचं ध्येय आहे. त्यामुळे असं हे भाषणसुद्धा अध्यात्माचाच पाठ आहे हे लक्षात ठेवा. बऱ्याच लोकांची गैरसमज असते की अध्यात्मामध्ये फक्त देवाचं नाव घेणं, फक्त पूजापाठ करत बसणं. हो, ते अध्यात्म आहेच, पण त्याबरोबर स्वतःला सुधारणं, स्वतःचा सर्वांगीण विकास करणं, स्वतःची चांगली स्किल्स डेव्हलप करणं, चित्रकला आहे ती चित्रकला डेव्हलप करणं, संगीत डेव्हलप करणं, चांगलं नाचता येतं नृत्य डेव्हलप करणं, चांगलं बोलायला शिकणं, चांगलं लिहायला शिकणं, कमी इतरांशी चांगलं वागायला शिकणं. बरेच लोक मी म्हणतो आम्ही अध्यात्म करतो, आम्ही कायम जप करतो, तोंडात सतत जप आणि वागणूक कशी हॅ पण विचारलं अहो रस्ता कुठे आहे, बायकोनं विचारलं अहो ऐकलं का, ऐकलंच बावळ कुठली. याला अध्यात्म म्हणत नाहीत स्त्रिया. अध्यात्म म्हणतात आणि एकमेकीशी एवढ्या कडाकळा भांडत असतात आणि लहान गोष्टी दुस्वास करत एकमेकीचा, त्याला अध्यात्म म्हणत नाहीत. मला मुली आणि मुलंच सामान आहेत. मी स्त्री पुरुष भेद कधी केला नाही, करत नाही. त्यांना ओरडणार तेवढा तुम्हाला ओरडणार. लव यू, लव यू ऑल. तर आज आपल्याकडे आपण बिल्वपत्र अर्पण करणार आहोत. त्याच्या आधी मी एक लहानसा गजर करायचा आहे अत्यंत प्रेमाने. ओके. बम बम भोलेनाथ डम डम भूतनाथ, बम बम भोलेनाथ डम डम, बम बम भोलेनाथ डम डम भूतनाथ, बम भोलेनाथ डम डम भोलेनाथ, बम बम भोलेनाथ डम डम भूतनाथ, बम बम भोलेनाथ डम डम भोलेनाथ, बम बम भोलेनाथ डम डम भूतनाथ, बम बम भोलेनाथ डम डम भोलेनाथ, बम बम भोलेनाथ डम डम भूतनाथ, बम बम भोलेनाथ डम डम भोलेनाथ, बम बम भोलेनाथ डम डम भूतनाथ, बम बम भोलेनाथ डम डम भोलेनाथ, बम बम भोलेनाथ डम डम भूतनाथ, बम बम भोलेनाथ डम डम भोलेनाथ, बम बम भोलेनाथ, बम बम भोलेनाथ, बम बम भोलेनाथ, बम बम भोलेनाथ, डम डम भूतनाथ, डम डम भूतनाथ, डम डम भोलेनाथ, डम डम भोलेनाथ, बम बम भोलेनाथ, डम डम भूतनाथ, बम बम भोलेनाथ, डम डम भोलेनाथ, बम बम भोलेनाथ, डम डम भूतनाथ, बम बम भोलेनाथ, डम डम भोलेनाथ, बम बम भोलेनाथ, डम डम भूतनाथ, बम बम भोलेनाथ, डम डम भोलेनाथ, बम बम भोलेनाथ, डम डम भूतनाथ, बम बम भोलेनाथ, डम डम भोलेनाथ, बम बम भोलेनाथ, डम डम भूतनाथ, बम बम भोलेनाथ, डम डम भोलेनाथ, बम बम भोलेनाथ, डम डम भूतनाथ, बम बम भोलेनाथ, डम डम भोलेनाथ, बम बम भोलेनाथ, डम डम भूतनाथ, बम बम भोलेनाथ, डम डम भोलेनाथ, बम बम भोलेनाथ, डम डम भूतनाथ, बम बम भोलेनाथ, डम
भोलेनाथ डम डम भूतनाथ बम बम 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 भूतनाथ डम डम भूतनाथ बम बम भोलेनाथ 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 डम डम भूतनाथ बम बम भूतनाथ बम बम भोलेनाथ बम बम भूतनाथ बम बम भोलेनाथ बम बम भूतनाथ बम बम भूतनाथ बम बम भूतनाथ बम बम भूतनाथ बम बम भोलेनाथ बम बम भोलेनाथ बम बम भोलेनाथ बम बम भोलेनाथ बम बम भूतनाथ बम बम भूतनाथ बम बम भूतनाथ बम बम भूतनाथ बम बम भोलेनाथ 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 डम डम भूतनाथ 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 बम बम भोलेनाथ बम बम भोलेनाथ डम डम भूतनाथ श्री भूतनाथ महाराज की जय बाबा भोलेनाथ की जय बाबा अमरनाथ की जय बाबा केदारनाथ की जय भगवान आदिनाथ की जय पार्वती पते हर हर महादेव पार्वती पते हर हर महादेव पार्वती पते हर हर महादेव हर हे शिवाचं भजन आपण कधी करू लक्षात ठेवा. आणि कुठल्या दीक्षेची वा काळाची वेळेची काही गरज नाही. आलक्षणे तो भूतनाथ आहे सर्व प्राणीमात्रांचा, तो पशुपतीनाथ आहे. मग इथे पशुपतीनाथ शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. पशु म्हणजे आपण मानवसुद्धा, म्हणजे जीवात्मा जीव. आलक्षणे तो पशु आहे. आपण पशुसारखे वागत असं आपलं मन बेसिकली. आणि त्याचा अधिपती कोण आहे तर पार्वती आहे, माया आहे, आदिमाया आहे. ती त्यांची स्वामिनी आहे. तिचा पती पशुपती, पशूंची जी अधिपती आहे तिचा पती म्हणजे नाथ. पशुपतीनाथ म्हणजे शिव. आरक्षामध्ये म्हणून त्याच्या हातामध्ये पाश आहे. सगळ्या पशुला बांधण्यासाठी जो पाश वापरला जातो, म्हणजे दोरखंड बांधलं जातं. आपलं दोरखंड ते शिवाच्या हातात सोपवावं, त्या गुरुतत्वाच्या हातात सोपवावं आणि शांतपणे जगावं. अनुषामध्ये स्वामीचं घेतो श्वानाची काळजी, लक्षात ठेवा. आपल्या गळ्यात दोरा बांधून स्वतःच घ्यायचा आणि आपल्या स्वामीच्या हातात द्यायचा. सांगायचं बाबा माझा दोरा तुझ्याच हातात राहू दे. मी भटकलो, रागे राहिलो, पुढे गेलो खेचून मागे घे, मागे राहिलो खेचून पुढे घे, चुकलो एक फटकी मार, पण मी शेपटी हलवतच राहीन.
तू प्रेमाने कुरवाळलंस तरी, रागाने थापडी मारलीस तरी, खायला दिलंस तरी आणि प्यायला दिलंस तरी आणि उपाशी ठेवलंस तरी, कारण तू उपाशी ठेवलंस ते माझ्या भल्यासाठीच असेल याची खात्री आहे. म्हणून लक्षात ठेवायचं, रामस्य दासोस्म्यहम. तुलसीदासजीने खूप छान सांगितलं आहे. त्याला विचारलं गेलं की राम आणि शिवाचं नातं काय. तुलसीदासजीने एका वाक्यात सांगितलं, सेवक स्वामी सखा सिय पीके. शिव कोण आहे? सेवक स्वामी सखा सिय पीके. सिय पी म्हणजे प्रियकर पती, सिय म्हणजे सीता. सीतापती राम जो आहे त्याचा शिव हा सेवक स्वामी सखा, तिन्ही नात्यांमध्ये. शिवरामाचा सेवक पण आहे, स्वामी पण आहे आणि सखा पण आहे. तीच गोष्ट रामाच्या बाबतीत शिवा करत आहे. राम हा शिवाचा सेवक आहे, स्वामी आणि सखा आहे. असे हा हरी आणि हरामध्ये नातं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे हरिहर स्वरूप जे आहे तो रामभद्र जो आहे, कारण शिवाची 2 रूप आहेत, भद्र आणि रुद्र. पण तो रामभद्र जो आहे, जो साकेतमध्ये बसलेला आहे, तो त्रिविक्रम आपला स्वयं भगवान, हा त्याला पाहिजे तेव्हा हरी आहे, पाहिजे तेव्हा हर आहे. आणि तुम्हाला हवं असो किंवा नको असो, प्रत्येक क्षणाला तो हरी आणि हर दोन्ही आहे. म्हणून आपल्याला भीती नाही की मी हरीला बोलवला तर हर कसा येणार, मी हराला बोलवलं तर हरी कसा येणार, प्रॉब्लेम नाही. स्वयं भगवान आहे. माझ्यासाठी उचित रूप कुठलं घेऊन किंवा कुठला गुण घेऊन यायचं आहे तो जाणतो, त्याला जाणून दे. मी जाणत नाही, मला जाणायची इच्छा नाही. मला एवढंच जाणलं पाहिजे की त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझं त्याच्यावर सुद्धा खूप प्रेम आहे. समजलं. आज बेलपत्र वाहताना मनात आणायची एक ओळ, मन प्राण प्रज्ञा माझे त्रिदल बिल्वपत्र. हे बिल्वपत्राची 3 पानं वाहताना त्या शिवाला मन प्राण आणि प्रज्ञा वाहा. समजलं. मन प्राण आणि प्रज्ञा हे शिवलिंग जे आहे ते अनेक लोक आपल्याला परधर्मीय शिकवायला बघतात की ते पुरुषाच्या जननेंद्रियाचं निशाण आहे. तसं काहीही नाही. शिवलिंग हे अनंतत्वाचं चिन्ह आहे, अनंतत्वाचं चिन्ह आहे. आलक्षामध्ये हा विरक्त म्हणून अनंत आहे आणि हा प्रापंचिक म्हणून अनंत आहे. हा जिवंत असलेल्या मनुष्य आणि प्राण्यांसाठी पशुपती नाथ आहे आणि जीव देह सोडून गेलेल्या जीवात्म्यांसाठी भूतांसाठी भूतनाथ पण आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे मन प्राण प्रज्ञा माझे त्रिदल बिल्वपत्र. तर हे बिल्वपत्र वाहताना हा विचार करा, म्हणजे मन प्राण आणि प्रज्ञा मी तुला वाहतोय, म्हणजे तुझ्या हातात सोपवतोय. हे स्वयं भगवाना, तू हरी आहेस की हर आहेस तुझं तू जाण. मी एवढंच जाणतो, मी तुझं बाळ आहे. नक्की. हरिओम. श्रीराम. अंबज्ञ. लव यू ऑल. लव यू लॉट. आणि दरवर्षी महाराष्ट्र शिवरात्रीच्या आधीच्या या नंदी पक्षामध्ये मनापासून सांगतो, शिवपंचाक्षरी स्तोत्र नीट म्हणा. नाही जमलं तर ओम नमः शिवायचा जप करा, नाहीतर ओम नमो भगवते श्री महादुर्गेश्वराय नमः सारखा महामंत्र आपल्याला मिळालेला आहे. आपल्याकडे स्वयंभू शिवलिंग आलेलं आहे. दत्तगुरूंच्या आणि आई जगदंबेच्या इच्छेने आलेलं आहे. ते बनवलेलं नाही आहे, दगडातून करून काढलेलं नाही आहे. ते मध्ये मधलं जिवंत शिवलिंग आहे, स्वयंभू शिवलिंग आहे. आणि त्याचा जप काय? ओम नमो भगवते श्री महादुर्गेश्वराय नमः. हा जप जरी 11 वेळा दररोज केला 15 दिवसामध्ये तरी खूप काहीतरी आपल्याला मिळू शकतं. खूप काहीतरी खूप काहीतरी खूप काहीतरी. मोठ्या मोठ्या गोष्टी बाता करू नका. मी दिवसात 3 वेळा 108 वेळा करीन असल्या गर्जना करायच्या नाहीत. 11 वेळा करीन म्हणायचं, 11 वेळा करायचा दररोज. आणि जमलं ते 108 वेळा करा ना, काय हरकत आहे. 20 नसते संकल्प करायचे नाहीत, कारण केलेले संकल्प पूर्ण करावे लागतात.
अविचोरी नसत्या आणाभाका घ्यायच्या नाहीत. आलं लक्षामध्ये? मी साधा माणूस आहे, माझी बाळा पण साधीच आहेत ना. त्याचबरोबर मी बेरकी आहे, माझी बरोबर बेरकी आहेत की नाही. आम्ही कोणाला फसवणार नाही, मात्र आम्ही कोणाकडून फसवून घेणारही नाही. 108 लक्षात ठेवा. आम्ही लबाडी करणार नाही, पण कोणाकडून लुबाडले जाणारही नाही. आम्ही कोणाला घाबरवणार नाही, पण आम्ही कोणाला घाबरणारही नाही. कारण काही झालं, कुठलाही काळ असो, कुठलाही परिस्थिती असो, आमचा बाप सदैव आमच्याबरोबरच आहे आहे आहे. लव्ह यू ऑल, लव्ह यू ऑल. तुमच्या प्रत्येकाबरोबर बिल्वपत्र वाहण्यासाठी नेहमीप्रमाणे मी येणारच आहे. हरिओम.